नमस्कार पालको, स्वागत आहे आपल्या दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मधला अंतिम टप्पा म्हणजे सोडतच्या नंतर कागदपत्र जमा करणे, त्यांची पडताळणी करून ॲडमिट कार्ड हे शिक्षण विभागामार्फत घेणे, याची प्रक्रिया जसं 17 तारखेला आपली लॉटरी लागली त्याच्यानंतर सुरू झाली होती आणि शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी म्हणजे केवळ 10 ते 11 दिवस देण्यात आले होते। इतके सारे कमी दिवस म्हणजे एक आठवडा आणि लाखाच्या आसपास अर्ज पडताळणी करणं हे शक्य होत नसल्यामुळे आता एक नवीन तारीख या प्रक्रियेमध्ये देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे 10 मार्च। मग आता पाहूया की नेमकं ही वाढीव तारीख कुणासाठी फायद्याची राहणार आहे। ज्या पालकांना कागदपत्र जमा केलेले आहेत वेळेतच आणि जे काही कागदपत्र आहेत ती सगळी जमा केलेली आहेत, परंतु शिक्षण विभागामार्फत कसलंच कन्फर्मेशन आलेलं नाही आहे, त्यांनी काय करावं? कारण बरेच पालक आहेत, आतापर्यंत आपण पाहतो की 1 लाख जागा ज्या आहेत त्यापैकी केवळ 48,000 किंवा 49,000च जागा भरलेल्या आहेत, ॲडमिटेड दाखवत आहे। जवळपास 50 ते 51,000 जागा या अद्यापही रिक्त आहेत, म्हणजेच लॉटरीत नंबर लागलेला आहे परंतु रिक्त आहेत। तर त्यांनाही काय करायचं ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। माहिती सुरू करण्यापूर्वी माझी सर्व पालकांना विनंती आहे, जर तुमचं पाले यावर्षी किंवा येणाऱ्या वर्षासाठी आरटी मार्फत पात्र होत असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आरटीशी संदर्भात प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर माहितीला सुरुवात करूया। जी काही मुदतवाढ करण्यात आलेली आहे ती म्हणजे येणारे 10 दिवस, यामध्ये ज्या कुण्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला राहिला असेल, कास्ट सर्टिफिकेट राहिला असेल, बर्थ सर्टिफिकेट राहिला असेल तर त्यांच्यासाठी एक संधी आपण म्हणू शकतो की या काळामध्ये तुम्हाला तुमचे कागदपत्र तयार करणं आहे आणि ओरिजिनल कागदपत्राचा बंच निघून तिथं देणं आहे। आता ज्यांच्या कुणाचा नंबर लागला आहे परंतु कागदपत्रच नाही आहेत, म्हणजेच भाडे करार केलेला नाही आहे किंवा जागा स्वतःच्या नावावर नसेल, तर अशा पालकांसोबत दिलगिरी व्यक्त करून आपण पुढे जाऊया। कारण या गोष्टीची कल्पना पूर्वीच तुम्हाला देण्यात आली होती, तुम्हाला ती माहिती नसेल कदाचित, त्यामुळे तुम्ही तसाच फॉर्म भरला असेल तर तुम्ही असेही अपात्र झालेले आहात। म्हणजे लॉटरी लागल्यानंतर जर तुम्ही कागदपत्रामध्ये भाडे करार करायचे प्रयत्न करत असाल किंवा वडिलांचं आणखीन आधारवरतीच ॲड्रेस चेंज करून ॲडजस्ट होतंय का हा प्रयत्न करत असाल तर तसं काहीच होत नाही आहे। त्यामुळं ज्यांचे कोणाचे कागदपत्र योग्य आहेत त्यांनी 10 दिवसाचा फायदा घ्यावा। त्यासोबत आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडमिटेड म्हणून दाखवत नाही आहे, म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे, रेग्युलर सिलेक्शन आहे परंतु ॲडमिटेड दाखवत नाही आहे, आणखी पेंडिंग दाखवत आहे। ॲडमिशन कार्ड बघितलं तर पेंडिंगच दाखवत आहे। मग अशा पालकांना काय करायचं आहे, तर यांचं झालेलं काय असणार आहे की तुम्ही तुमचे कागदपत्र विहित नमुन्यात आणि वेळेत सादर केलेले आहेत। आता बऱ्याच पालकांची कागदपत्राची पडताळणी शिल्लक राहिलेली आहे, म्हणजे जवळपास 50% पालकांची पडताळणी शिल्लक राहिलेली आहे, जवळपास 50%ची झालेली आहे। आता ज्यांची पडताळणी शिल्लक राहिलेली आहेत म्हणजेच कागदपत्र पडताळणी करतील किंवा घरी येऊन भेट देणं, या दोन पडताळण्या, घराची पडताळणी कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला एक ॲडमिशन स्लिप किंवा ॲडमिटेड नावाचं जे काही आहे कॉलम ते तिथं दिसून येणार आहे। परंतु जर तुमचं अजूनही पेंडिंग दाखवत असेल आणि तुम्हाला ही चिंता लागली असेल की कागदपत्र तर जमा केलेत पण शिक्षण विभागामार्फत कसलाच आम्हाला संदेश आलेला नाही आहे, तर काळजी करू नये, आणखीन 10 दिवस त्याच्यासाठी मुदतवाढही मिळालेली आहे। तुम्हाला जास्तच काळजी वाटत असेल तर तुम्ही फक्त एकदा जाऊन चौकशी करू शकता शिक्षण विभागात की आमची पडताळणी झाली आहे का, किंबहुना असे काही पालक असतील की त्यांच्या घराची सुद्धा पडताळणी झालेली आहे, तीच होऊन पण 5 ते 6 दिवस झाले आणि अजूनही ॲडमिट कार्ड झालेलं दिसत नाही आहे, तर त्यांना 4 ते 5 तारखेच्या नंतर म्हणजे सोमवारच्या नंतर तुम्ही तिथे जाऊन तुमचं ॲडमिट कार्ड तयार झालं आहे का, ज्यांची पडताळणी झाली आहे त्यांचं ॲडमिट कार्ड तयार झालं आहे का हे पाहून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर जर झालं असेल तर ॲडमिट कार्ड घेऊन तुम्हाला शाळेत जाणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे आपण ज्यांना कुणाला ॲडमिट कार्ड ॲडमिटेड दिसत नाही आहे त्यांनी काळजी नसावी, आणखीन 10 दिवस वाढवून देण्यात आले आहेत। यामध्ये तुमचं ॲडमिटेड किंवा उर्वरित जे 51,000 आहेत त्यापैकी तुमचा नंबर असू शकतो आणि हे कार्ड तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। याच्या संदर्भात जर काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।